नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित याच्यामधील संख्यांवरील क्रिया याच्यामधील स्वाध्याय 8.2 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील पूर्ण स्वाध्याय आपण स्पष्टीकरणासह सोडून घेणार आहोत। त्याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे याची गॅरंटी मी आपल्याला देते। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे XYYZ प्लस XZZY इज इक्वल टू YYYY। आपल्याला असं विचारले XYZ च्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पर्यायांचा वापर करायचा आहे। मग बघा, इथे मी लिहून घेते X Y आणि Z अनुक्रमे विचारले म्हणून मी हे लिहून घेतले आणि हे गणित आपल्याला इथे दिलेलेच आहे। आता इथे आपल्याला पर्यायांचा वापर करायचा आहे। मी पर्याय क्रमांक 4 चा वापर करते। म्हणजे बघा, पहिला अंक कोणता आहे 4 मध्ये, पर्याय क्रमांक 4 मध्ये पहिला आहे 4, त्याच्यानंतर दुसरा अंक आहे 8 आणि तिसरा अंक आहे 0। म्हणजे X साठी 4 अंक, Y साठी 8 अंक आणि Z साठी 0 अंक। मग जिथे ज्या व्हॅल्यू आहेत तिथे आपण किमती लिहून घेऊया। बघा, X च्या जागी 4 लिहून घ्यायचं, डबल Y च्या इथे 8 आहे, Y साठी आपण 8 वापरले म्हणून मी इथे 8 लिहिला आणि Z साठी 0 अंक आहे, अधिकच्या इथे हे अधिक। आता X डबल Z, X साठी 4 आणि डबल Z साठी 0 आहे आणि इथे आहे Y। मग Y साठी आपण 8 अंक वापरले। यांची आपण बेरीज करूया, कारण आपल्याला बेरीज सांगितले। बघा, पर्याय क्रमांक 4 चा वापर करून मी इथे दिलेल्या ह्याच्यामध्ये त्याच्या किमती इथे लिहून घेतल्यात। 0 अधिक 8 बरोबर 8, 8 अधिक 0 8, 8 अधिक 0 8, 4 आणि 4 8। बघा, सगळीकडे सेम व्हॅल्यू आले। बघा, इथे पण सगळीकडे Y आहे। मग Y ची किंमत किती आहे 8 आहे, मग 30 आहे, कारण सगळीकडे Y आहे आणि Y साठी आपण 8च वापरले म्हणून आपलं हे उत्तर करेक्ट आहे। म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। दुसरा प्रश्न, 17 लाख अधिक 1700 17,000 अधिक 17 बरोबर किती। बघा, यानुसार मी घरं लिहून घेतलेत, एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष। हे लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं, पण लिहिलं तर आपल्याला कन्फ्युजिंग होणार नाही। मग आता 17 लाख, मग बघा बरं, इथे हे 17 लाख या पद्धतीनं 17 लाख अधिक 1700, 1700 म्हणजे किती 1700, इथे लिहून घेतले आपण, अधिक 17,000। आता हे 17,000च्या घरामध्ये 17,000 आणि आपल्याला विचारले 17 अधिक हे 17। आता या सर्वांची जर आपण बेरीज केली तर बघा, यांची बेरीज करूया। 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 7 7, इथे 1, इथे हे 7 7 आणि 1 8, 81 1 आणि हे आहेत तसे हे 17। मग आपलं उत्तर किती आले 17,18,717। मग बघा बरं, कुठे आहे असं, पर्याय क्रमांक 2 मध्ये। बघा, 17,18,717 पर्याय क्रमांक 2, म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। तिसरा प्रश्न, पुढील उदाहरणात चौकटीतील अंक कोणता। बघा, इथे आपण त्यांची बेरीज करूया। 6 अधिक 8 बरोबर किती 14, हातचाला आला 1, 4 आणि 4 8, 8 आणि 1 9, 7 आणि 7 14, हातचाला आला 1, हे 3 आणि 2 5, 5 आणि 1 इथे 6। आता इथे 4 मध्ये किती मिळवले की इथे 2 येणार आहे। आता आपल्याला म्हणते 4च्या पुढे 2 ही संख्या एकक स्थानी तेव्हाच येते जेव्हा 12 अंक असतो, कारण 4च्या नंतर 2 तेव्हाच येणार की 12 आलं पाहिजे उत्तर। मग 4 मध्ये किती मिळवल्यावर 12 येईल, तर बघा 4 पासून 12 येईपर्यंत जर आपण काउंट केलं तर उत्तर किती येतं 8 येतं। म्हणजे 4च्या पुढे आपण जर 8 बोट मोजली तर बरोबर किती येतं 12 आणि इथे हातचाला आला 1, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11। बघा, 11चा 1 इथे आणि 1 इथे हातचा, मग हा 1 आणि 1 इथे 2, मग बरोबर इथे कोणती ब्रॅकेटमध्ये संख्या आली तर 8, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, 6.5 लाख व 2.25 लाख यांची बेरीज किती असेल। आता आपल्याला माहिती आपण एकक दशक शतक यांची जर घरं आखून घेतली तर अतिउत्तम, डायरेक्ट लिहिलं तरी चालते, पण चुकू नये म्हणून आपण जर घरं आखून लिहिलं तर छान। आता बघा, 6.5 लाख, 6.5 लाख म्हणजेच किती 6,50,000 या पद्धतीनं, आणि 2.25 लाख म्हणजेच किती 1 लाख, सॉरी 2.25 लाख म्हणजेच किती 2 लाखाला 25,000 कमी। आता 2.25 लाख म्हणजेच 1,75,000,
त्यालाच आपण 2.25 लाख म्हणतो. यांची आपल्याला काय करायची आहे बेरीज. 0 0 0 0 0 0 0 0 अधिक 5 5 5 आणि 7 12 हा चला आला 1 6 आणि 1 7 आणि हा 1 8. मग आपलं उत्तर किती आले 8,25,000. मग 8,25,000 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, पोलिओ निर्मूलन अभियानामध्ये 2012 साली नागपूर जिल्ह्यामध्ये 3,17,528 बालकांना व अमरावती जिल्ह्यात 2,04,537 बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. बघा, नागपूरमध्ये एवढे 3,17,528 आणि अमरावतीमध्ये 2,04,537. एकूण डोस विचारले आपले किती बालकांना डोस देण्यात आला. मग 8 अधिक 7 15 हचाला 1 3 आणि 2 5 5 आणि 1 6 5 आणि 5 10 हचाला 1 7 आणि हा 1 8 8 आणि 4 12 हचाला 1 1 आणि 1 2 3 आणि 2 5. मग आपलं उत्तर किती आले 5,22,065 मुलांना डोस देण्यात आलेला आहे. मग ही संख्या कुठे आहे तर बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये 5,22,065 बालकांना डोस देण्यात आलेला आहे. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास त्यातील दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील संख्यांची बेरीज किती. आता आपण या सगळ्या संख्या जर लक्षात घेतल्या तर सगळ्या संख्या या 6 अंकी संख्या आहेत. पहिल्यांदा बघायचं की सगळ्या संख्या सेम डिजिट नंबर आहेत का. 6 अंकी संख्या आहेत. आता आपल्याला चढता क्रम सांगितले. चढता क्रम म्हणजे काय, लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे. मग याच्यामध्ये लहान संख्या कोणती आहेत. आता बघा, इथे 32 आहे, इथे 42 73 आणि इथे 42. मग 32 ही लहान संख्या आहेत. म्हणून मी इथे पहिल्यांदा आपण चढता क्रम लिहिताना ती संख्या लिहून घेणार आहोत. कोणती संख्या आहे ती तर 3,25,750 ही 1 नंबरला. त्याच्यानंतर बघा, इथे पण 42 आहे आणि इथे पण 42 आहे. म्हणजे इथे 4,25,751 आणि ते 4,25,850. आता इथे बघा, इथे जर आपण विचार केला तर पहिल्या 3 संख्या सेम आहेत, इथे पण पहिल्या 3 संख्या सेम आहेत. म्हणून आपण चौथी संख्या बघायची. इथे आहे 7 आणि इथे आहे 8. मग ही 7 ही संख्या लहान आहेत, म्हणजे इथे 4,25,751 आहेत. म्हणून मग इथे येणार आहे 4,25,751. त्याच्यानंतर ही संख्या 4,25,850 आणि त्याच्यानंतर उरलेली संख्या आहे 7,35,421. बघा, या पद्धतीने आपण संख्यांचा चढता क्रम लिहून घेतलेला आहे. आता आपल्याला सांगितले दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संख्यांची बेरीज. मग बघा, ही 1 नंबर, ही 2 नंबर आणि ही 3 नंबर, या दोघांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे. आपण अशीच बेरीज नक्कीच करू शकतो. बघा, इथे 1 आहे, इथे 1 आणि हे 0 1 5 आणि हे 5 डावीकडून उजवीकडून डावीकडे बेरीज करत जायची, म्हणजे आपलं उत्तर बरोबर येणार आहे. 5 आणि 5 10 हचाला 1 1 आपण बोटावर घ्यायचं आहे. इथे हे 7 आणि इथे 8 7 आणि 7 14 आणि 1 15 आणि हचा 1 16 हचाला 1 आला. हा 5 आणि हे 5 10 10 आणि हा हचा 1 11 परत हचा 1 आला. इथे 2 आणि इथे 2 2 आणि 2 हे 4 आणि हचा 1 हे 5. आता इथे 4 आणि इथे 4 किती आली बेरीज 8. मग आपलं उत्तर किती आले तर बघा 8,51,601. मग 8,51,601 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 2,525 अधिक 3,450. मग बघा, इथे 2,525 अधिक 3,450 3,450 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज करून घेऊया. 5 अधिक 0 5 2 आणि 5 7 5 आणि 4 9 3 आणि 2 5. मग आपलं उत्तर किती आलं आहे 5,975. मग आता बघा 5,975 हे बी मध्ये लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस ए बी सी डी असे पर्याय असतात तर त्याच्यामधलं एक किंवा एकपेक्षा जास्त उत्तर आपली बरोबर असू शकतात. मग इथे आपल्याला बघा 1 2 3 4 याच्यामध्ये दिलेलं आहे. मग इथे बी तर बरोबर आहे, म्हणून मग इथे आपण बी लिहून घेऊया. अजून बघा, आता इथे
6000 तर होऊ शकत नाही, म्हणजे ए हा पर्याय येणार नाही, बी हा येतोय, सी बघूया. 6000पेक्षा 25 कमी. आता इथे 6000पेक्षा 25 कमी, जर आपण याच्यामध्ये 25 ॲड केले तर बरोबर 6000 होत आहेत का बघूया. 5 आणि 5 10, हातचाला 1, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, हातचाला 1, 9 आणि 1 10, हातचाला 1, 5 आणि 1 6, बरोबर 6000 झाले. म्हणजे 6000 होण्यासाठी 25 कमी आहेत, म्हणजे सी हा सुद्धा काय आहे, करेक्ट आहे. इथे काय सांगितलंय, 6000पेक्षा 25 जास्त, मग हे मात्र चुकीचं आहे, कारण ही संख्या आपलं उत्तर हे आलेलं आहे. मग ही 6000ला 25 कमी आहेत, 25 जास्त आहेत का नाही, म्हणून मग डी येणार नाही. मग बी आणि सी हे आपले योग्य उत्तर आहे. मग बी आणि सी, बी किंवा सी हे कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. 92925 आहेत तशा संख्या लिहून घेऊया. 92925 अधिक, आता इथे कोणती संख्या दिली आपल्याला, 9,29,000. बघा 9,29,225 संख्या एकाखाली एक लिहून घ्यायची आहेत. आणि तिसरी संख्या आहे अधिक 9,225. मग हे 9,225 या पद्धतीने बेरीज करूया. 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, हातचाला 1, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 1 इथे हे 7, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 9 आणि 9 18, 19 20 इथे 0 आणि हातचाला हे 2, 9 आणि 2 10 11 12 13, हातचाला 1 आणि इथे हे 3, 9 आणि 1 10. मग आता आपले हे उत्तर किती आले बघा, 10,30,675. मग 10,30,675 कुठे दिसते संख्या, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. एका संख्येतून 14,29,638 वजा केले असता वजाबाकी 13,47,048 येते, तर ती संख्या कोणती. बघा आपल्याला हे गणित आधी तयार करून घ्यायचं आहे. एका संख्येतून म्हणजे आपल्याला पहिली संख्या माहीत नाही आहे, एका संख्येतून एवढी संख्या म्हणजे किती, 14,29,638 संख्या वजा केली असता वजाबाकीचं उत्तर किती येते, 13,47,048 हे आपलं उत्तर येते. तर ती संख्या कोणती. मग बघा आपल्याला माहिती आहे की मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतात तरच वजाबाकी आपल्याला मिळते. मग आपल्याला यातली मोठी संख्या माहीत नाहीत पण छोटी संख्या माहिती आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मोठी संख्या माहीत नसते म्हणजे पहिली संख्या माहीत नसते त्यावेळेस आपण या दोघांची काय करतो, बेरीज करतो. मग या दोघांची आपण बेरीज करून घेऊया. मग बघा 8 आणि 8 16, हातचाला 1, 4 आणि 3 7, 7 आणि हा 1 8, 0 अधिक 6 6, 9 अधिक 6 बरोबर किती 16, हातचाला 1, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 3 आणि 4 7, 1 आणि 1 2. मग आपलं उत्तर किती आले, 27,76,686. मग हा पर्याय आपल्याला कुठे दिसतो, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. बघा 27,76,686 पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे ती संख्या आहे पर्याय क्रमांक 3 मधली. पुढचा प्रश्न 1 3 5 हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या व सर्वात लहान 5 अंकी संख्या यांची बेरीज किती. आता याच्यापासून सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आहे. मग आपल्याला माहिती आहे हे 3च अंक आहेत. मग सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे. मग सर्वात मोठा अंक कोणता आहे, 5 अंक आहेत. मग 5 अंक हा डबल अजून एक्स्ट्रा हे 3च आहेत, अजून 2 कमी पडतात म्हणून मग जी मोठी संख्या आहे ती डबल घ्यायची आहेत. आणि आता इथे 5 3 1 बघा 5 3 1 1 2 3 4 5 झाले 5 अंक तयार. आता काय सांगितले, सर्वात लहान 5 अंकी संख्या. आता बघा या आहेत 3 संख्या, अजून आपल्याला 2 अंक कमी आहेत. मग आपल्याला लहान सांगितले म्हणून मग आपण लहान कोण आहे, 1 आहे. मग 1 आहे तो एक्स्ट्रा लिहायच्यात. किती कमी आहेत, 2 वेळा कमी आहेत म्हणून मग 2 वेळा 1 लिहून घेतला. आणि 1 3 5 1च्या नंतर 3 3च्या नंतर 5 म्हणजे लहान संख्या. यांची आपल्याला बेरीज विचारले, बेरीज करून घेऊया. 1 अधिक 5 बरोबर 6, 3 आणि 3 6, 5 आणि 1 6, 5 आणि 1 6, 5 आणि 1 6. मग आपली ही संख्या कोणती तयार झाली, तर 6,666. मग 66,666 पर्याय क्रमांक 1 मध्ये ती संख्या आहे. म्हणजे बघा 1 2 3 4 5 5 वेळा 6 पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
बघा इथे आपल्याला मी रखाने आखून घेतलेले आहेत. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. आता आपल्याला इथे सांगितले काय 8 अंकी सर्वात लहान संख्या. आता सर्वात लहान म्हणजे आपल्याला माहिती आहे सर्वात लहान म्हणजे 1 आणि त्याच्यावर 0 द्यायचे. मग 8 अंकी विचारत. मग बघा इथे 1 2 3 4 5 6 7 आणि हा 1 कारण 1 वर तेवढे 0 आणि हे 1 म्हणजे 1 कोटी. 8 अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे 1 कोटी. बघा 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर 8 अंकी. आता काय सांगितले आपल्याला 9 अंकी सर्वात लहान संख्या. आता 9 अंकी सर्वात लहान संख्या मग 9 अंकी कुठपर्यंत येतं तर हितपर्यंत येतं कारण हे ऑलरेडी 8 अंक झालेत आणि हा 9वा अंक. मग इथे पुढे फक्त काय करायचं 0 द्यायचे कारण का तर लहान संख्या सांगितली आहे. मग आपल्याला माहिती आहे सर्वात लहान संख्या कोणती आहे 1 आहे म्हणून 1 आणि त्याच्यावर हे वाढीव 0. मग आता यांची जर आपण बेरीज केली तर बघा आपलं उत्तर येते 1 कोटी आणि हे 10 कोटी. यांची जर बेरीज केली तर आपलं उत्तर किती येते 11 कोटी. बघा 11 कोटी. म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11 कोटी. पुढचा प्रश्न नरेंद्रने घाऊक बाजारातून काही माल खरेदी केला. त्यासाठी त्याने 2000 रुपयांच्या 41 नोटा, 500 रुपयांच्या 112 नोटा आणि 100 रुपयांच्या 225 नोटा दिल्या. तर त्याने त्या मालासाठी किती रक्कम दिली. बघा दिलेल्या माहितीनुसार इथे आपल्याला काय सांगितले 2000 रुपयांच्या चे म्हणजे काय गुणाकार. मग 2000 रुपयांच्या 41 म्हणजे 2000 गुणिले इथे 41 आणि काय सांगितलेलं आहे 500 रुपयांच्या. बघा इथे 500 रुपयांच्या 112 नोटा आणि 100 रुपयांच्या 225 नोटा. ह्या 100 रुपयांच्या 225 नोटा. आता आपल्याला माहिती आहे यांचा जर आपण गुणाकार केला थोडा वेळ हे 0 बाजूला ठेवूया. बघा इथे बेके बे आणि बे चोक 8 हे 82 आणि हे 3 0 आहेत तसे इथे लिहूया म्हणजे 82,000 झाले. 2000च्या 41 नोटा म्हणजेच 82,000 यांचा गुणाकार केला. आता इथे जर आपण 500 गुणिले 112 केलं तर आपण कडेला 112 गुणिले 5 करून घेऊया. मग 112ला बघा हे 2 0 आहेत ते इथे लिहून घेऊया आपण 2 0. आता बे पंचे 10 हचाला 1 5 1 5 5 आणि हचा 1 6 5 1 5. मग आपलं उत्तर किती आले 56,000. 500 रुपयांच्या 112 नोटा म्हणजे 56,000 झाले. आता इथे बघा हे 2 0 आहेत तसे इथे लिहून घेऊया 225 आणि इथे 1 राहिले मग 225 1 225 इथे लिहून घेऊया 225 आणि हे मगाचे 2 0 यांची आपण बेरीज करूया. बघा यांची बेरीज केली 0 0 0 0 0 अधिक 5 5 6 आणि 2 7 8 9 10 यांची बेरीज झाली 10 हचाला 1 8 5 13 14 15 आणि हा 1 16. मग आपलं उत्तर किती आले तर बघा 1,60,500 1,60,500. मग 1,60,500 कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपलं उत्तर आहे. म्हणजेच नरेंद्रने त्या मालासाठी एकूण 1,60,500 रुपये खर्च केले किंवा दिले रक्कम. म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया 43 दशक. मग इथे बघा 43 दशक आपल्याला माहिती आहे 43 दशक म्हणजे काय 1 0 म्हणजेच 430. आता इथे काय सांगितलं आपल्याला 545 शतक. आपल्याला माहिती आहे शतक म्हणजे 2 0 मग आधी 2 0 लिहून घेऊया आणि काय 545 हे शतक म्हणून मी इथे 2 0. आता आपल्याला सांगितलंय 6,340 हजार. आता हजार म्हणजे किती 3 0 हजारावर किती शून्य असतात 3 0 आणि जी दिलेली संख्या आहे ती लिहून घेऊया. फक्त इतकंच लक्षात ठेवायचं की एकाखाली एक संख्या आल्या पाहिजेत. या पद्धतीने माझे थोडे इकडे आले. आता बघा 0 0 3 अधिक 0 3 4 आणि 5 9 4 अधिक 0 4 5 आणि 4 9 आणि हे 63 आहेत तसं. मग आपलं उत्तर किती आलं 63,94,930. मग बघा बरं 63,94,930 कुठे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 38,500. 38,500 म्हणजे 38,500 अधिक 325. आपल्याला माहिती आहे 325 म्हणजे 325 यांची आपण बेरीज करूया 0 अधिक 5 5 0 अधिक 2 2 5 आणि 3 8 आणि हे 38 आहे तसं. मग आपलं उत्तर किती आले 38,825. मग 38,800
बघा आणि आपलं हे पाऊणशे राहिलेलं आहे आपलं बघा 3,35,000 आणि 3,25,000 या दोघांची बेरीज झाली 38,825. इथे मी लिहून घेते 38,800 आणि हे 25 आणि त्याच्यामध्ये हे पाऊणशे आपण ॲड करूया. पाऊणशे म्हणजेच किती 75 म्हणजे 100ला पावभाग कमी. यांची बेरीज 5 आणि 5 10 हाताला 1 7 आणि 2 9 9 आणि 1 10 हाताला 1 8 आणि 1 9 आणि हे 38 आहे तसे. मग आपलं उत्तर किती आले 38,900. मग 38,900 कुठे आहे तर बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये आपलं उत्तर आहे. म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 38,900. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 8.2 स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेला आहे. आशा करते आपण सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.